मन लावायचं आहे तर तुमच्या सुंदर भविष्य आणि करिअरवर लावा, कारण इथे काम होताच रंग बदलवतात लोकांच्या बोलण्यावर नका नाराज होऊ, कारण हे लोक तर काहीही बोलून निघून जातील. जेव्हा आपली वेळ बदलते तेव्हा लोकांचं बोलणं पण बदलते. कधी कधी बदल्यापेक्षा जास्त बदलाव गरजेचा असते. वाईट तर तेव्हा वाटते जेव्हा आपण सगळ्या जगाला मागे सोडून फक्त एकाच व्यक्तीसोबत बोलावं वाटते आणि तो व्यक्ती इग्नोर करायला लागतो. जर कोणी आपलं असेल तर आरशासारखं असलं पाहिजे, जे हसेल तर सोबत आणि रडेल तर सोबत. जर तुम्ही वाईट परिस्थितीतून निघत असाल तर चालत राहा, थांबू नका. बघाल मग एक दिवस असा येईल की तुमची वाईट परिस्थिती मागे चालली जाईल. दुःख तर तेव्हा होते जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी स्वतःला बदलवता आणि तरी पण तुमच्यावर दुर्लक्षच केले जाते. कोणासोबत चांगल्या वेळेत बसणं हे खूप सोपं आहे, परंतु कठीण वेळेत त्यांच्यासोबत उभं राहणं हे खूप कठीण आहे. नाते कमी बनवा पण त्याला मनापासून स्वीकारा, कारण की लोक नेहमी चांगल्याच्या शोधात चांगलंच गमावते. बोलायचं असेल तर त्याच्याशी बोला जो तुमची कदर करेल, त्याच्याशी नाही जो तुम्हाला इग्नोर करते. आपल्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण नात्यात दुरावा दूर राहिल्याने नाही तर वेळ न दिल्याने होते. या ब्रह्मांडात 8 ग्रह आहे, 204 देश आहे, 7 समुद्र आहे, 7700 आयलंड आहे आणि 8 अरब लोक आहे, परंतु तुम्ही फक्त त्या व्यक्तीमागेच पागल आहात जो तुम्हाला इग्नोर करतो. वाईट परिस्थितीत जो व्यक्ती तुम्हाला सोडून जातो तर असं समजून घ्या की तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी होताच नाही. माझ्या जीवनाचा हाच अनुभव आहे. जर आपण साधेपणाने आणि इमानदारीने जगू तर आपलेच लोक आपल्याला जगू देत नाही. जोपर्यंत तुमच्यापासून कोणाला फायदा होतो तोपर्यंत त्याच्यासाठी तुमच्यापेक्षा चांगला व्यक्ती कोणीच नसते. त्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहा ज्याला स्वतःची चूक कधीच लक्षात येत नाही. कोणी समजणारं असतं तर खूप साऱ्या अडचणीतून सुटका झाली असती. जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात पडतो ना तेव्हा आपल्याला त्याचा वाईटपणाही दिसत नाही, आणि जेव्हा आपण कोणाचा राग करतो तेव्हा आपल्याला त्याचे चांगले गुण पण दिसत नाही. आपल्या सेल्फ रिस्पेक्टला गमावून जर तुम्ही कोणाच्या प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात तर तुम्ही आणखी इन्सल्ट होण्याआधी त्याच्यापासून दूर होऊन जा, कारण तुमच्यावर प्रेम करणारा तुमची सेल्फ रिस्पेक्ट पण सांभाळून ठेवतो, आणि ज्याच्यासमोर तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट गमावाल तो तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाही. आदर नेहमी वेळ आणि स्थितीचा होतो आणि व्यक्ती त्याला आपलं समजतात. ज्याची काळजी कोणीच करत नाही त्याची काळजी देव करतो. स्वतःला एवढं यशस्वी बनवा की त्याला जाणीव नाही पस्तावा येईल. स्वतः कधी दुसऱ्यावर डिपेंड राहू नका, नाहीतर तुम्ही ना घरचे राहाल ना घाटचे. कोणाच्या सोबत राहायचं आहे ना तर विश्वासू बनून राहा, कारण धोका देणं हे खालच्या थराच्या लोकांचे ओळख असते. नात्याच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा असतो ज्याचं मन आणि तोंड साफ असते. लक्षात असू द्या, जो तुम्हाला रडवू शकतो ना तोच तुम्हाला विसरू पण शकतो. ज्याच्यात खरं बोलण्याची ताकद असते सर्वात जास्त तोच तिरस्काराचा शिकार होतो. तुमचा आज तुम्ही हा विचार करून नका वाया घालू की तुमच्याकडे खूप सारे दिवस आहे. कधी कोणत्या माणसासोबत एवढे वाईट नका वागू की त्याच्यासोबत केलेला विश्वासघात तुम्हाला आयुष्यभर पस्तावायला लावेल. ज्याच्यात असफलता सहन करण्याची ताकद आहे आयुष्यात तोच सफल होऊ शकतो, मग ते नाते असो वा तुमचा व्यवहार. जगात पाहिजे तर हजारो नाते बनवा, पण एक नातं असं बनवा की जेव्हा ते हजारो तुमच्या विरुद्धात होईल पण तो एक मात्र नेहमी तुमच्या सोबत उभा राहील. प्रेम जर खरं असेल ना तर तो तुमची परीक्षा नाही प्रतीक्षा करेल. किती विचित्र लोक आहे, गोष्टीला पकडून माणसाला सोडून देतात. कोणाच्या आयुष्यात जर तुम्हाला परत परत अपमानित करत असेल तर त्याच्या आयुष्यातून तुम्ही असे निघून जा की जसे कधी होतेच नाही. रुसा पण त्यांच्यावर की ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे की तो तुम्हाला समजून घेईल. रडल्याने दुःख कमी होत नाही पण मन हलकं होते. नातं जोडून घेण्यासाठी सुंदर नाही तर समजदार सोबतीची गरज असते.
चेहरा सुंदर असणे गरजेचं नाही, पण मन सुंदर असलं पाहिजे. कारण चेहरा तर वेळेनुसार बदलत जाते, पण मन मात्र चांगलंच राहते. जेव्हा आपल्या जीवनाची गाडी चांगल्या वाटेवर असते तेव्हा सगळे आपल्या सोबत असतात, पण जरा जरी वाट चुकली तेव्हा कोणीच आपला साथ देत नाही. प्रेम करणारे तर तुम्हाला हजारो भेटतील, पण काळजी करणारा कोणीच नसते. मैत्रीनंतर प्रेम होऊ शकते, पण प्रेमानंतर मैत्री कधीच होऊ शकत नाही. कारण औषध मरायच्या आधी कामी येऊ शकते, मेल्यानंतर कधीच नाही. चेसमध्ये वजीर आणि जीवनात माणसाचा जमीर जर मेला तर समजून घ्या तुमचा खेळ संपला. गिरगिटसारखे रंग बदलणारे लोक कधीच विश्वासू होऊ शकत नाही. म्हणून जो व्यक्ती परत परत आपल्या गोष्टीवरून पलटत असेल तर त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. वेळ जर सारखीच राहिली असती तर आपल्याला आपले आणि परके याची ओळख झाली नसती. जेव्हा विश्वास जुळतो तेव्हा परके पण आपले होऊन जाते, आणि जेव्हा विश्वास तुटते तेव्हा आपले पण परके होऊन जाते. गोष्ट कटू आहे पण सत्य आहे. उधार द्या पण विचार करून द्या. तुम्हाला तुमचेच पैसे भिकारी म्हणून मागावे लागते आणि समोरचा व्यक्ती सावकार म्हणून तुम्हाला तारीखवर तारीख देत जातो. गोष्टी तर प्रत्येक व्यक्ती समजू शकते, पण मला तो व्यक्ती पाहिजे जो माझा शांतपणा समजू शकेल. आपल्या हक्काचं बोलण्यासाठी हृदय असलं पाहिजे, नाहीतर तलवे चाटण्यासाठी तर जीभच पुरेशी असते. शरीर पाण्याने पवित्र होते, मन सत्याने, बुद्धी ज्ञानाने आणि आत्मा धर्माने पवित्र होते. आजचं कटू सत्य हेच आहे की लोक फक्त पैसेवाल्यांनाच महत्त्व देतात. मग समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव आणि सवयी कशाही असू दे. या जीवनात जगण्यापेक्षा जास्त मरण्याचे क्षण येतील, पण तुम्हाला त्यातही जगून दाखवायचे आहे. लोकांच्या समोर चालायचे असेल तर थोडं अकडून चालायला शिका. कारण मोमसारखं मन घेऊन फिराल तर लोक नेहमी तुमचं मनच दुखावत राहील. जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन करून घेतलं, परंतु आता लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे. काळजी, कर्ज आणि प्रेम कोणी करत नसते, पण ते होऊन जाते. वेळेनुसार आपल्या जखमा तर भरून जातात, पण आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा शोर नेहमी मागेच राहतो. मी जीवनात एक गोष्ट शिकली की आपल्याला तिथेच समजून सांगायचं आहे की जिथे समजून घेणारा असेल. देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच आशा करू नका. मी त्या वाटेवर पण एकटेच चालले जिथे मला कोणाची तरी जास्त गरज होती. कोण म्हणते संग जसा रंग, माणूस लोंबडीसोबत नाही राहत पण त्याच्यासारखाच शातीर आहे. वाघासोबत नाही राहत तरी क्रूर आहे. आणि एक आणखी माणसाची खूबी आहे की ते कुत्र्यासोबत राहतात तरी पण ते त्यांच्यासारखे इमानदार नाही. लोक म्हणतात जीवनात तुम्ही कधीच एकटे सुखी राहू शकत नाही, परंतु मला वाटते की जीवनात नेहमी एकटे राहणं हेच जीवन जगण्याचा खरा अर्थ शिकवतो. जीवन जगण्यासाठी मिळालं आहे, पण आपण ते विचार करण्यातच घालवतो. ज्या नात्यात तुम्ही तुमचे महत्त्व गमावून बसले त्या नात्यातून तुम्ही चुपचाप निघून जा. असेच काही तुमचेही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिवस आनंदी जाओ.